नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरून 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाचं नेतृत्व करतील। राज्यघटनेच्या स्वीकृतीची 75 वर्ष आणि जनभागीदारी या विशेष लक्ष केंद्रित करत यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता आणि विकास शिवाय लष्करी सामर्थ्याचं अनोखं मिश्रण असणार आहे। इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। परेड दिल्लीतील विजय चौकापासून सुरू होईल आणि कर्तव्य पथानं लाल किल्ल्यावर पोहोचेल। प्रजासत्ताक दिन 2025 साठीची थीम ही सुवर्ण भारत, वारसा आणि विकास अशी आहे आणि याच थीमवर आधारित संपूर्ण कार्यक्रमाचा असणार आहे। थीम देशाचा वारसा जपत भारताच्या प्रगतीचा प्रवास प्रतिबिंबित करणारी आहे। सैन्य दलाचं नेत्रदीपक असं पथसंचलन इथं होत असतं। त्याचबरोबर भारताचे जे सामरिक बळ आहे त्याचं सुद्धा इथे सादरीकरण केलं जातं। प्रात्यक्षिक विविध दाखवली जातात आणि आणखी एक आकर्षण असतं ते म्हणजे विविध राज्यांचे चित्ररथ। ती सुद्धा एक विशेष आकर्षणाची गोष्ट यंदा सुद्धा असणार आहे आणि जी थीम ठरलेली आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठीची त्याला अनुसरून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर आता कर्तव्य पथावर थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि त्याची थेट दृश्य आपण पुढारी न्यूजवर सुद्धा पाहणार आहोत। 76वा प्रजासत्ताक दिन आपण आपल्या भारताचा आज साजरा करतोय। ठिकठिकाणी संपूर्ण देशभरात खरं तर विविध शाळा, महाविद्यालय किंवा कार्यालयीन ठिकाणी सुद्धा आज ध्वजवंदन केलं जाईल। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन या निमित्तानं केलेलं असतं। आता सध्याच्या क्षणाला आपण मुंबईमध्ये जाणार आहोत। मुंबईत छत्रपती शिवाजी पार्कवरून आपल्याशी प्रतिनिधी शिल्पा नरवडे जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, राज्यपालांच्या हस्ते सध्या शिवाजी पार्कवर ध्वजारोहण होणार आहे असं समजतंय, काय नेमकं तिथे सध्या घडतंय? यानंतर माननीय राज्यपालांचं भाषण आणि त्यांच्या भाषणाचा रिद्धी, भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे आहे त्या मैदानामध्ये विविध पथकं हजर झालेली आहे आणि थोड्याच वेळात इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे। राज्यपाल असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि थोड्याच वेळात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। आपण जर पाहिलं तर रिद्धी, माझ्या पाठीमागे विविध पथकं इथे आलेली आहेत, तसेच चित्ररथ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भारताचा 76वा हा प्रजासत्ताक दिन थोड्याच वेळात दादरच्या शिवाजी पार्क इथे होणार आहे। शासकीय ध्वजारोहण थोड्याच वेळात होईल। राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री तसेच विविध पथकं असतील, पोलीस पथकं असतील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे चित्ररथ देखील इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या ध्वजारोहणाला, शासकीय ध्वजारोहणाला रिद्धी सुरुवात होणार आहे। जी निश्चित। तेव्हा तर थोड्याच वेळात जेव्हा शिवाजी पार्कवर सुद्धा ध्वजारोहण होईल तेव्हा तिथले सुद्धा दृश्य आपण बघणार आहोत। सध्या ही दोन दृश्य आपण बघतोय। वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जे ध्वजारोहण काही वेळापूर्वी झालं तेव्हाचे दृश्य आणि दुसरीकडचे दृश्य मुंबईतल्या दादर परिसरातल्या शिवाजी पार्कवरची आहेत, जिथे ध्वजारोहण होणार आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होईल। यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतरही मान्यवर उपस्थित असणार आहेत। आज संपूर्ण देशभरात हा सगळा उत्साह आपण बघतोय। राज्यात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केलं जाणार आहे। तर प्रजासत्ताकाच्या या दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं, त्याचे दृश्य आपण बघतोय। तर मुंबईतील शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात ध्वजारोहण होईल आणि त्यापूर्वीची जय्यत तयारी झालेली आहे। उभी असलेली ही पथकं आपण बघतोय आणि त्याची ही दृश्य सध्या आपण पुढारी न्यूजवर पाहू शकतोय। पोलीस दल असेल, अग्निशमन दल असेल, अशा सगळ्या दलांचे जी पथकं आहेत ती आजच्या दिवशी या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। तर
भिवंडीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण पार पडलं आणि यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं. तर नागपुरातील संघ मुख्यालयात सुद्धा ध्वजवंदन करण्यात आलं. भिवंडीमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा पार पडले. ही दृश्य आपण बघतोय. उपस्थित नागरिक सज्जन, माता भगिनी, अपने 76वें गणराज्य दिन के इस मुहूर्त पर आज का कार्यक्रम देखकर मुझे बार बार एक कहानी याद आ रही। एक राजा अपने सेना सहित जंगल में रास्ता भटक गया। बहुत खोजने पर उसको एक टूटी फूटी झोपड़ी मिली। उसमें एक महात्मा जी बैठे थे। तो महात्मा जी को उसने पूछा कि हम इतने सारे लोग हैं, थके हैं, कहीं रहने, भोजन, विश्राम वगैरह की व्यवस्था हो सकती है क्या? आपके पास तो नहीं है, हम देख रहे टूटी फूटी आपकी झोपड़ी है, परंतु आसपास कहीं ऐसा स्थान है तो बताइए। तो महात्मा जी ने कहा है जरूर, और थोड़ा आगे जाओ, इस जंगल में ही एक बड़ा मैदान है,
वहां पर एक भवन है, वहां तुम्हारी सारी व्यवस्था हो जाएगी। तो उन्होंने बताई हुई दिशा में राजा बढ़ा, थोड़ी ही दूर पर वो भवन था, और जैसे लोग राह ही देख रहे थे कि राजा सेना सहित आएगा, इसलिए लोग वहां तैयार खड़े थे। उन्होंने राजा और उसकी सेना का स्वागत किया, उनके स्नान ध्यान की, बाद में भोजन की, बाद में अच्छे विश्राम की व्यवस्था की। रात भर विश्राम करके दूसरे दिन जब सेना निकल पड़ी राजा के साथ, तो नाश्ता पानी करा के उनको अच्छी तरह से विदाई दी। राजा ने पूछा वहां जो प्रमुख था उसको कि किसका भवन है? तो जिन्होंने आपको बताया यहां आने के लिए उन्हीं का है। आश्चर्यचकित हो गए। उनका वापसी का रास्ता उसी झोपड़ी के सामने से जा रहा था, वहां महात्मा जी बैठे थे। तो राजा ने उनको कहा कि इतना बड़ा आपके पास भवन है, सारी बातें हैं, आप यहां क्या कर रहे हैं? तो महात्मा जी ने कहा कि अगर उस भवन में मैं रहने को जाऊं तो फिर इतने सारे लोगों की व्यवस्था वहां होना बंद हो जाएगा। वो मेरा बनाया है, लेकिन जब तक मैं उससे दूर हूं तब तक वो अपनी सेवा करते रहेगा। मुझे फल नहीं चखने हैं, फल दूसरों को देने हैं। आज हम अपने देश में, अपना देश आगे बढ़ रहा है, प्रगति कर रहा है, दुनिया में उसकी प्रतिष्ठा बढ़ रही है, उसकी अर्थव्यवस्था की शक्ति बढ़ रही है, सामरिक शक्ति में वृद्धि हो रही है। ये किनके भरोसे हमको आज प्राप्त हो रहा है? हम ये जो आदर सत्कार पा रहे हैं, उदाहरणार्थ 27,000 छात्र सब प्रकार के वर्गों के यहां पर उत्तम शिक्षा पा रहे हैं, क्यों हो रहा है? तो स्वर्गीय अण्णा साहब जादव जैसे अपने जो पूर्वज थे, उन्होंने ये सब खड़ा करके इससे दूर रहकर त्याग पूर्वक जीवन का निर्वाह किया, परिश्रम किया, अपने लिए नहीं। हमारे देश को और बहुत आगे जाना है, और आज विश्व प्रतीक्षा कर रहा है कि भारत से हमको आगे का रास्ता मिले। ऐसा भारत बनाने का दायित्व स्वाभाविक हम सबका है। तो इसलिए हमको यही ध्यान में रखना पड़ेगा कि आज हम यहां पर आनंद से इस कार्यक्रम को संपन्न कर रहे, अच्छी तरह प्रदर्शन कर रहे, प्रात्यक्षिक कर रहे, ये सुखपूर्वक हम कर सकते हैं। इसका कारण पहले कुछ लोगों ने, बहुत सारे लोगों ने अपने जीवन को समर्पण करके इस दृश्य को खड़ा किया है। तो आनंद के साथ अपना दायित्व याद करने का भी यही दिवस है, क्योंकि हमारी प्रजातांत्रिक व्यवस्था है, गणराज्य दिवस है। इस देश का दायित्व इसके जनगणों पर है, इसकी प्रजा पर है। किसी को ठेका देके ये काम नहीं होगा, क्योंकि दायित्व हमारा सबका है। और उस दायित्व के लिए हमारा व्यवहार कैसा चाहिए, इसका स्मरण कराने वाला हमारी सार्वभौम संप्रभु सत्ता का, स्वतंत्र भारत की सत्ता का प्रतीक हमारा राष्ट्रध्वज तिरंगा हम फहराते हैं। बड़ी सोच समझकर इस ध्वज की योजना हुई है। इसके लिए कमिटी बैठी थी, उन्होंने विचार पूर्वक ये तय किया है। 3 रंग का ध्वज है और बीच में धम्मचक्र है। सबसे ऊपर त्याग का रंग है, कर्म का रंग है, भक्ति, ज्ञान और कर्म की त्रिवेणी का प्रतीक केसरिया, क्योंकि यही 3 बातें आगे सारी बातों का कारण बनती है। उद्यम करना पड़ता है, कर्म करना पड़ता है,
और ज्ञानपूर्वक करना पड़ता है। बिना सोचे समझे किया हुआ काम ये फल नहीं देता, उल्टा उल्टा संकट लाता है। बिना ज्ञान के कर्म विक्षिप्त कर्म यानी पागल का कर्म हो जाता है। भात बना के खाना है तो बिना सोचे समझे इतना सोचे